नाफेड मार्फत कांदा खरेदीची घोषणा फोल ठरली आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा खरेदी सुरू झालेली नाहीये। शासनाने निश्चित केलेल्या दराबाबतही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरू झाले आहे। मात्र यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय भाव मिळतो हे जाणून घेण्यासाठी आपण बाजार समितीत काय सांगाल, काय भाव गेला? 2006 गेलाय, टॉपचा माल आहे आणि नाफेडचे 1580 ची खरेदी केली। त्यांना कोण देणार आहे एवढा चांगला माल? आणि त्यांनी या भावात उतरू पण नाही। कमीत कमी नाफेडने 2500 ते 3000 रुपये मार्केट दिलं तरच त्यांना शेतकरी कांदा देतील, ही शेतकऱ्यांची इच्छा आहे। आपल्यासोबत अजून काही शेतकरी काय सांगाल? अजून नाफेडचे अधिकारी कोणी प्रतिनिधी आले का? नाही, इथं कोणी आज फिरकलं पण नाही। आज त्यांचं जाहीर होतं का दिव्य मराठीला त्यांची बातमी होती काल का नाफेडची सोमवारपासून खरेदी चालू होते आणि त्यांच्या अटी पण शिथिल केले त्यांनी। काही का 45-50 mm चा साईज घ्यायचा आणि थोडा काजळीचा पण चालत। प्रत्यक्षात त्यांनी कुठंच त्यांची खरेदी पण नाही आणि पण फिरकले पण नाही अधिकारी। काय सांगाल, काय बाजार भाव? त्यांनी मार्केटमध्ये उतरायचं असेल तर कमीत कमी 2500 रुपयाने खरेदी केली पाहिजे चांगले माल। कारण मी अपुऱ्यावर हा जो चांगला माल घेतोय तो 1900 ते 2100 पर्यंत त्यांची चांगल्या मालाची खरेदी आहे आणि 30 ग्रेड त्यांना घ्यायची तर त्यांना 1580 रुपयाची कोण माल देणार आहे? शेतकरी देऊ शकत नाही माल त्यांना। एकूणच बघितलं तर अजूनपर्यंत नाफेडचे कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आलेले नसून शेतकऱ्यांनी जवळजवळ नाफेडने 25 रुपयाचा बाजारभाव द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। मात्र बाजार समितीतच व्यापाऱ्यांकडून त्यांना चांगला बाजारभाव मिळत असल्याचं यावेळी प्रतिक्रिया समोर येत आहे। नरेंद्र बटाव, महाराष्ट्र न्यूज, लासलगाव, नाशिक।